की ज्यांनी ह्या 90% लोकांचा विचार केला की प्रोडक्ट वापरून ह्या 90% लोकांना फायनान्शियल आजादी मिळली पाहिजे, फायनान्शियल फ्रीडम मिळलं पाहिजे. बरोबर. मोदी केअर चालू करण्यापाठीमागचं समीर मोदींचे दोन पर्पज होते. पहिला पर्पज, आपल्या भारतामध्ये दोन गोष्टी झपाट्याने वाढत चालल्या. एक म्हणजे बिमारी आणि सेकंड म्हणजे बेरोजगारी. की ह्याचं स्पीड कुणीच कमी करू शकत नाही. लोकांमध्ये पाहिलं कोरोनामध्ये किती लोक आजारी पडले आणि आजारी पडल्याबरोबर जॉब बी, बेरोजगारी बी किती वाढली. बरोबर आहे की नाही सर? बिमारी आणि बेरोजगारी बिमारी का वाढली? कारण केमिकल युक्त आहार. लोक 100 वर्ष जगायचे, आजारी पडत नव्हते, कारण अन्न शुद्ध मिळत होतं, पाणी शुद्ध मिळत होतं आणि हवा सुद्धा शुद्ध मिळत होती. पण आज अन्न शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही, हवा शुद्ध नाही आणि त्याची अशुद्धता आपल्याला आजारी पडते. समीर मोदी सरांचा पहिला पर्पज आहे ते म्हणजे मोदी केअरचे प्रोडक्ट. आणि हे प्रोडक्ट ओरिजिनल प्रोडक्ट आहे, 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी असणारे प्रोडक्ट आहे, डेमो प्रोडक्ट आहेत. हे प्रोडक्ट वापरून प्रत्येक भारतीयाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. कारण आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मग रासायनिक प्रोडक्ट वापरून तर आपलं आरोग्य धोक्यात आलं, पण मोदी केअरचे प्रोडक्ट वापरून प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. प्रत्येक भारतीयाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, प्रत्येक फॅमिलीचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मोदी सरांचा पहिला पर्पज आहे. दुसरा पर्पज बेरोजगारी. बघा, मुलगी जर शिकून घरी असली तर आईवडिलांना झोप येत नव्हती की मुलीचं आज परिस्थिती बदलली. आज परिस्थिती अशी झाली की मुलगा शिकून घरी आहे, डिप्लोमा झाला, डिग्री झाली, सगळं काही झालं आणि हाताला जॉब नाही. आई वडिलांना टेन्शन आहे, ह्याला मुलगी कोण देईन का? खेडेगावात 30-30 वर्षाचे मुलं लग्नासाठी मुली पाहतात, पण कोण मुलगीच देत नाही, कारण बेरोजगारी वाढली. आणि त्याचं एक बेस्ट सोल्युशन आहे ती म्हणजे आपली मोदी केअर कंपनी. आज तुम्ही सर्वजण योग्य ठिकाणी आहात, कारण भारतामध्ये जर बघितलं तर 140 कोटी पॉप्युलेशन आहे. किती? जगामध्ये सेकंड नंबरला आपलं भारत आहे. दिवसाला 50,000 मुलं जन्माला येतात आपल्या भारतामध्ये. किती? ह्याचाच अर्थ 50,000 मुलं 18 वर्षाचं एज, त्यातले 55% लोक हे एकदम पोर म्हणजे एकदम गरीब आहेत. 100 ते 55%. 45% लोक मिडल क्लास आहेत आणि 5 लोक रिच म्हणजे श्रीमंत आहेत. ह्याचं कारण काय? कारण वाढती लोकसंख्या. भारत सरकार एवढ्या लोकांना रोजगार देऊ शकत नाही. या 1.5 वर्षामध्ये 30 कोटी लोकांचे जॉब गेले, बेरोजगारी वाढली. सर बरोबर की नाही? आज हजारो बिझनेस बंद होते, दुकानाचं सेटर बंद तर इन्कमचं मीटर. पण मला सांगा, अभिमान वाटतो की मोदी केअरच्या माध्यमातून 8 लाख लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालाय. किती लाख लोकांच्या जीवनामध्ये? कमीत कमी 100 रुपयापासून ते 1,27,00,000 पर मंथ इन्कम घेणारे लीडर या बिझनेस मध्ये. दिवसाला 10 ते 12,000 न्यू जॉईनिंग आपल्या कंपनीमध्ये होतात. आणि आज ज्या कंपनीची मीटिंग आहे ही भारतातली नंबर 1 डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. जगातली फास्टेस्ट ग्रोइंग डायरेक्ट सेलिंग कंपनी नंबर 1 ला आहे. मग आपल्याला नेमकं मोदी केअर मध्ये काम काय करायचंय? काम काहीच नाही करायचं. मोदी केअर बिझनेस सिंपल बिझनेस आहे, बट नॉट इझी. बरोबर ना? सिंपल आहे, पण जर सिस्टम फॉलो केली तर खूप सोपं आहे. कारण मोदी केअर एकमेव असा बिझनेस आहे की त्या जेंट्स पेक्षा लेडीज जास्त आहेत. मोदी केअर मध्ये टॉप अर्नर सुद्धा सूर्यकांत मॅम असेल, अक्षिदत्ता असेल, या महिला आहेत. जर हजारो लेडीज मोदी केअर मध्ये एक्झाम्पल आहेत की त्यांनी ह्यामध्ये सफलता मिळवली. सर बरोबर की नाही? तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती सुद्धा सफलता मिळवणार, जीबडी बनणार. पण सगळ्यात महत्वाचं काय? विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. क्लिअर? स्वामी विवेकानंद म्हणतात की आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आणि देवावर विश्वास ही यशाची दुसरी पायरी आहे. जगामध्ये कुठली लोक सफल होतात? की स्वतःवर ज्यांचा विश्वास आहे, आय कॅन डू इट, मी करू शकतो, हीच लोक जीवनामध्ये सफल होतात. मग आपल्याला बिझनेस तरी काय करायचंय? सगळ्यात महत्वाचं, आपल्या कंपनीमध्ये 14 डिफरन्स कॅटेगरीचे 700+ प्रोडक्ट आहेत. ज्या दिवशी तुम्ही मोदी केअरला जॉईन केलं, तुम्ही 14 शोरूमचे मालक झाला. किती शोरूमचे मालक झाला? एग्रीचं शोरूम आहे आपल्याकडे, स्किन केअर आणि कॉस्मेटिकचं शोरूम आहे, पर्सनल केअर, फूड अँड बेवरेज म्हणजे डेली यूजचे प्रोडक्ट आहेत, एफएमसीची कॅटेगरी. क्लिअर? हेल्थ केअर आहे, भरपूर 14 डिफरन्स कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला खरेदीचं दुकान बदलायचंय. जे नवीन लोक आहेत मी त्यांना सांगतो दुकान बदलायचंय. आतापर्यंत आपण ट्रॅडिशनल मार्केट मधूनच खरेदी केली ना आणि व्यापारी आणि जाहिरात करणाऱ्या लोकांना मोठं केलं. पण जर मोदी केअरच्या शॉप मधून खरेदी केली तर आपल्याला काय काय फायदे मिळणार आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ऐकायला आवडेल ना. काय काय फायदे मिळणार मला सांगा. मार्केटची जी वस्तू 100 रुपयाला आहे ती दुकानदार आपल्याला केवढ्याला देतो मॅडम? 100 रुपयालाच. पण जर मोदी केअर मध्ये जी वस्तू 100 रुपयाला आहे ती जर तुम्हाला 50 रुपयालाच मिळाली तर तुम्हाला आवडेल की नाही घ्यायला? एक तर तुम्ही डेमो पाहिले, जागतिक दर्जाचे प्रोडक्ट आहेत, ओरिजिनल प्रोडक्ट आहे. आपलं घेणारे प्रत्येक प्रोडक्ट वर मनी बॅक गॅरंटी किंवा सॅटिस्फॅक्शन गॅरंटी आहे. जगात कंपनी अशी नाही की त्या कंपनीचा मालक प्रोडक्ट वर साइन करून देतो. बरोबर आहे की नाही सर? मला एवढंच सांगायचं की 100 रुपयाची वस्तू 50 रुपयाला कशी पडती हा मोदी केअरचा. कारण मोदी केअर मध्ये 2 पिलर आहेत. किती पिलर आहेत? पहिला 2 चाक आहेत, आपल्याला 2 हात आहेत, 2 पाय. तसं मोदी केअर मधला पहिला पिलर आहे कस्टमरचं नेटवर्क वाढवणं. स्वतः प्रोडक्ट यूज करायचे आहेत, यूज दी प्रोडक्ट आणि शेअर दी प्रोडक्ट. इतरांना ह्या प्रोडक्टचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाचं जर मोदी केअरच्या वस्तू आपण स्वतः यूज केल्या तर आपल्याला काय बेनिफिट मिळणार आहे हे माहित असणं गरजेचं आहे. आणि कस्टमरचं नेटवर्क कसं बिल्ड करायचं, रिलेशनशिप कशी बिल्ड करायची, सर्व्हिस हा पहिला पिलर आहे. आणि सेकंड पिलर काय आहे? आपल्याला स्पॉन्सरिंग करायचंय, असोसिएट जोडायचे, त्यांना ट्रस्ट बिल्ड करायचा आहे. बरोबर. त्यांना आजादी करायला सांगायचंय. ह्या 2 मजबूत पिलरवर आपल्याला ह्या बिझनेस मध्ये काम करायचं. मी पहिला पिलर सांगतो की तुम्हाला सेल्फ यूज वर आपल्याला काय काय बेनिफिट मिळणार आहे. काय आवडेल ना? 100 रुपयाची वस्तू 50 रुपयाला कशी मिळती? तर मी बरेचसे मुद्दे लिहून घेतले होते पण ते नंतर पाहतो. मी काय बेसिक गोष्टी सांगतो. सगळ्यात महत्वाचं की डेमो कोणी पाहिलेत आपल्या प्रोडक्टचे? डेमो पाहिलेत ना? युट्यूबला पाहिले असतील किंवा मॅडम मी तुम्हाला दाखवले असतील डेमो. तुम्ही बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा डेमो प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट वापरून आपली 50% काय होणार आहे? बचत होणार आहे. पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमवणं किंवा पैसा मिळवणं. क्लिअर ना? मग 50% बचत कशी होणार मी तुम्हाला सांगतो आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. बरोबर. सगळ्यात महत्वाचं मोदी केअर मध्ये जॉईनिंग होताना पैसे लागतात का? 1 रुपया लागत नाही. रजिस्ट्रेशन फुकट आहे. तुम्हाला एक कार्ड दिलं जातं, डिस्काउंट कार्ड म्हणा, सबसिडी कार्ड म्हणा. बरोबर ना सर? मग जॉईनिंग होताना आपल्याला काय काय लागतं? सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागतं आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साइड. तर आपल्या ऍड्रेस प्रूफ साठी पॅन कार्ड लागतं. कारण मोदी केअर मधून जे उत्पन्न येतं ते व्हाईट उत्पन्न येतं. 5% टीडीएस कपात होऊन उत्पन्न येतं. आपल्याला बॅलन्स शीट बनवावं लागतं. व्हाईट इन्कम. भविष्यात करोडोनं जरी पैसा आला तरी कोण मानणार नाही हा पैसा कुठून आला. त्यामुळे पॅन कार्ड एक लागतं. क्लिअर? हा पैसा कुठं जमा होतो? बँकेच्या अकाउंटला. त्यामुळे एक बँक डिटेल एक लागतं. 2 मोबाईल नंबर लागतात. एक अल्टरनेट नंबर काय लागतो? तरी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर परचेस करू शकता, प्रोडक्ट कुरिअरने मागवू शकता. एक नंबर जर लागला नाही तर दुसऱ्या नंबरवर तो कुरिअरवाला तुम्हाला कॉल करतो आणि तुम्हाला घरपोच प्रोडक्ट देतो. त्यामुळे 2 मोबाईल नंबर लागतात. आणि एक मेल आयडी लागतो. आता मेल आयडी तुम्हाला जे बिलिंग करता, जे मेसेज तुमच्या मेल आयडी वर येतात, बस एवढ्या गोष्टी सगळ्याकडे आहेत की नाही? हॅलो. बरोबर. बरं ह्याचे बी जॉरस लागत नाहीत कारण जॉरसला परत 10 रुपये खर्च आला. याचे फक्त मोबाईलवर क्लिअर फोटो काढायचे, मोबाईलला तो प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करायचे का आपली वेबसाईट आहे आणि त्याच्यावरून मोदी केअरचं रजिस्ट्रेशन करायचंय. एवढ्या गोष्टी ज्या व्यक्तीकडे आहेत तो मीटिंग सुटल्यानंतर लगेच मोदी केअर मध्ये साइन अप करू शकतो, रजिस्ट्रेशन करू शकतो. क्लिअर? आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट वापरून काय काय बेनिफिट मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. बरोबर. आता मला सांगा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या कंपनीमध्ये कुठलं पॅकेज सिस्टम नाही. प्रोडक्ट कुठले खरेदी करायचे कोण ठरवतो? कस्टमर ठरवतो. बरोबर ना? 700 प्रोडक्ट पैकी. मग आता ग्राहक होण्याचे फायदे 4 फायदे. आता आपण काय करू? 6 महिन्याचं गणित करू. किती महिन्याचं गणित करू? एक 6 महिन्याचं. आणि गणित असं करू सरासरी कोणाला 5,000ची महिन्याला खरेदी लागती, कोणाला 2,000ची लागती, कोणाला 3,000ची लागती. ज्याची मोठी फॅमिली असेल त्या व्यक्तीला, शेती असेल. बरोबर ना? 3,000ची पकडू. कारण आता महागाई वाढत चालली त्यामुळे कमीत कमी एक 3,000ची खरेदी महिन्याला प्रत्येकाला लागते. ह्या मताशी तुम्ही सहमत आहेत? बरोबर. आता आतापर्यंत तुम्ही कुठनं खरेदी करत होता? तुमच्या कोपरगाव मधल्या
शॉप मधून एखाद्या बाजार मधून, तर इथं आपण कोपरगाव बाजार करू, बरोबर, किंवा कोपरगाव मध्ये एखादा ट्रॅडिशनल शॉप करू, बरोबर, आणि आपण इथं लिहू मोदी केअर शॉप, बरोबर. मोदी केअर शॉप, बरोबर. आता हे दोन दुकान आहे, बरोबर. आपल्याला फक्त काय करायचंय, खरेदीचं दुकान बदलायचंय किंवा ब्रँड बदलायचंय. जसं कोलगेट ब्रँड आहे, सेन्सोडाइन ब्रँड आहे, डाबर रेड ब्रँड आहे, बरोबर ना, तसा मोदी केअर हा वर्ल्ड क्लास क्वालिटीचा मोठा ब्रँड आहे. आतापर्यंत आपण एकच ब्रँड वापरला का मॅडम? आणि एकदा हा ब्रँड वापरायचा आणि मोदी केअरचा ब्रँड वापरून आपल्याला काय काय फायदे मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता ह्या दुकानामध्ये बघा, तर आपण 3000 ची खरेदी केली, किती हजाराची? 3000 रुपये घेऊन गेला आपण, तुम्ही गेला, तर तुम्हाला वस्तू कितीच्या मिळणार आहे? तुम्हाला 3000च्या वस्तू मिळणार आहेत, बरोबर की नाही? काय मिळणार? कारण ह्या दुकानामध्ये आपण एमआरपी न वस्तू खरेदी करतो, बरोबर की नाही? ह्या दुकानामध्ये आपण एमआरपी न वस्तू खरेदी करतो. लई सांगतो झालं का? होऊन घ्या. आता मोदी केअर मध्ये खरेदीवर आपल्याला 4 फायदे मिळतात. किती फायदे मिळतात? 4. पहिला फायदा मिळतो खरेदीवर मिळतो आपल्याला डिस्काउंट. त्याला तुम्ही सूट बी म्हणू शकता, बरोबर, सूट. आता ही सूट किती मिळते? मॅक्झिमम 20% पर्यंत मिळते. किती टक्क्यापर्यंत? जसं आपली पेस्ट जी आहे फ्रेश मोमेंट, हे कितीला आहे? 75 आहे, बरोबर की नाही? डिस्काउंट प्राइस किती तिची? 62 रुपये. रुपये काय झाली? सेव्ह ऑफ कंझम्पशन, म्हणजे आपली स्वतःची बचत झाली. रिटेल प्रॉफिट झाला आपलं 13 रुपये. याचाच अर्थ काय झाला? मोदी केअर मध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी मिळणार आहे? डिस्काउंट मध्ये मिळणार आहे. एमआरपी हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, प्रत्येक गोष्ट. त्यामुळे 3000 दिल्यानंतर आपल्याला वस्तू मिळतात 3600 रुपयाच्या. किती रुपयाच्या मिळतात? 3600 रुपयाच्या आपल्याला वस्तू मिळतात. म्हणजे आपला रिटेल प्रॉफिट झालं 600 रुपयाचं. या दुकानात तो फायदा झाला का? नाही. पहिलं फुली मार, बिलकुल नाही फायदा झाला. दुसरा बेनिफिट काय झाला सर? ऑफर आहेत आपल्याकडं, ऑफर. आता ऑफर अशात आपल्याकडं, कारण आपली एफएमसी ची कॅटेगरी 10% खरेदीच्या आपल्याला फ्री वस्तू मिळतात. प्रत्येक महिन्याला ऑफर आहे. ही ऑफर असते 1 तारीख ते 15 तारीख, आणि न्यू जॉईनिंग साठी 1 तारीख ते मध्यंतपर्यंत ही ऑफर असते. क्लिअर? आता ऑफर ह्या दुकानात कधी चॉकलेट तरी आपल्याला फ्री मिळली का? बिलकुल नाही. पण ऑफर अशा असतात, समजा आपण जर 1000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या तर आपल्याला 100 रुपये मिळतात. 2000च्या वस्तू खरेदी केल्या 200 रुपयाचे प्रोडक्ट फ्री. 3000च्या वस्तू खरेदी केल्या 300 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. किंवा 5000ला 500, 10000ला 1000. क्लिअर? आता आपलं एक्झाम्पल चाललंय 3000चं, बरोबर. 3000ला 300 रुपयाचे आपल्याला फ्री प्रोडक्ट मिळणार आहे. 600 आणि 300 किती झालं? 900 रुपये. तिसरा जो बेनिफिट आहे, हा दुसरा बेनिफिट ऑफर. तिसरा जो बेनिफिट आहे, त्या बेनिफिटचं नाव आहे ऍक्टिव्हिटी परफॉर्मन्स बोनस. त्याला तुम्ही कॅशबॅक म्हणा किंवा सबसिडी म्हणा. जसं आपण सर्वजण गॅसचं सिलेंडर घेतल्यानंतर अकाउंटला 100-150 रुपये येतात ना, जेवढा तो सिलेंडर घेतल्यावर आनंद होत नाही, तेवढं ती सबसिडी अकाउंटला आल्यावर लॉटरी लागल्यासारखंच वाटतं, बरोबर ना. पण मोदी केअर मध्ये स्वतःच्या खरेदीवर प्रत्येक महिन्याला सबसिडी मिळणार आहे. आवडेल ना घ्यायला? आतापर्यंत आपण ज्या दुकानामधून खरेदी केली, कधी आपल्या अकाउंटला पैसा आला का हो? सबसिडी आली? बिलकुल नाही. पण आपल्याकडे मिळते 60% पासून 16% पर्यंत. आता ही कशी मिळते? बरीचशी लोक म्हणतात सबसिडी कशी मिळते, आम्हाला 3000 किती सबसिडी मिळेल हे बी सांगा, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बिझनेस मध्ये 3 गोष्टी असतात. पहिला असतं एमआरपी, सेकंड डीपी, आणि तिसरं म्हणजे बीवी. बीवी म्हणजे काय? बिझनेस व्हॅल्यू. आणि चौथी एक गोष्ट आहे पॉइंट व्हॅल्यू, बरोबर ना. पीव्ही सुद्धा आहे, पॉइंट व्हॅल्यू. आता आपल्याकडे 14 कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत. काय प्रोडक्टला 50% बीवी, काहीला 60%, काहीला 40%, काहीला 30%, काहीला 25%, तुपाला 10%, बरोबर की नाही. डिफरन्स कॅटेगरी आणि डिफरन्स बीवी तुम्ही बघू शकता. मग आपल्या जेवढ्या महिन्याभरात बिझनेस व्हॉल्यूम झाल्या आणि आपलं जे 7 ते 16% जे टायटल असेल, त्या टायटल नुसार कॅशबॅक आपल्या अकाउंटला येणार आहे, बरोबर. आता ते कसं? समजा पेस्ट 75 रुपयाला आहे, डीपी 62 आहे. पेस्ट ही पर्सनल केअर मध्ये येतं, त्यामुळे त्याला बीवी 50%. त्यामुळे डीपी 62 मध्ये त्याला बीवी किती मिळाल्या? 1
मिळतात 1.14. आता तुम्ही म्हणता 1.14 हे अंदाजे कसं लिहिलं? हे अंदाजे मी लिहिलं नाही, कारण बीव्ही आणि पीव्हीचं रिलेशन कसं आहे तुम्हाला सांगतो. 1 पीव्ही इज इक्वल टू 27 पीव्ही, सॉरी 1 पीव्ही, 1 पॉइंट व्हॅल्यू इज इक्वल टू 27 बीव्ही, हे असं रिलेशन आहे याचं, बरोबर ना? आणि 27 बीव्ही म्हणजे सरासरी $1.25 ते 2 रुपयाला 1 बीव्ही. आपण 54 रुपयाची खरेदी केली, आपल्याला 27 बीव्ही मिळणार आणि 1 बीव्ही मिळणार, बरोबर? आपलं सगळं जे इन्कम प्लॅन चालतो, आजारी प्लॅन, ज्यात 62% कमिशन मिळतं, तो चालतो ह्या बीव्ही वर, बिझनेस व्हॉल्यूम वर, बरोबर? मग आपल्या बिझनेस मध्ये टोटल 13 रँक आहेत. किती रँक आहेत? 13. जीबीडी जसं सर म्हणले तर 10वी पर्यंत इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, मराठी माध्यम सगळी शाळा आहे, म्हणजे तर 10 वर्ग आहे. तसं मोदी केअर मध्ये किती वर्ग आहे? 13. कन्सल्टंट टू, आणि आपल्या इन्कम प्लॅन मध्ये 60% सुरुवात होती, 62% एंड होतो. 10 इन्कम डिफरन्स क्लिअर इथपर्यंत. मी डेप मध्ये जास्त सांगत नाही, पण मला युजर प्लॅनच तुम्हाला क्लिअर करायचा आहे, कारण ह्याच्या माध्यमातून आपल्याला सोप्या पद्धतीने बिझनेस कसा बिल्ड करता येईल, बरोबर? आता मला सांगा टोटल किती आपलं कमिशन? 7 ते 16%, बरोबर की नाही? आता पहिलं जे टायटल आहे ना त्याचं नाव आहे कन्सल्टंट. आता कन्सल्टंट जर म्हटलं, जर तुमच्या 27 बीव्ही झाल्या म्हणजे आयएनआर मध्ये खरेदी किती रुपयाची? लमसम 54 रुपयाची, बरोबर ना? तर तुम्ही असता 60%च्या लेवलला. दुसरे सिनियर कन्सल्टंट 8127 बीव्ही झाल्या, तुम्ही टक्क्याच्या टायटलला, बरोबर की नाही? तिसरं टायटल आहे असोसिएट सुपरवायझर, 32,427 बिझनेस व्हॉल्यूम झाला, म्हणजे 13%चं तुमचं टायटल बनतंय. दुसरी गोष्ट, चौथा आहे सुपरवायझर, 72,927 झालं, तुम्ही जाता 15%च्या टायटलला, बरोबर की नाही? आणि पुढचं टायटल आहे 5वं, ते म्हणजे डायरेक्टर, त्याला 1,08,027 बिझनेस व्हॉल्यूम झाला, तुम्ही जाता 16%च्या टायटलला, बरोबर की नाही? बरी स्वतःची खरेदी नाही, स्वतः प्लस आपण इतरांना जो बिझनेस शेअर करतो तो बी आपल्याला काउंट केला जातो, ग्रुप बिझनेस व्हॉल्यूम म्हणतो आपण त्याला, बरोबर ना? बरं, ह्याला टाइम लिमिट नाही, तुम्ही डेट ऑफ जॉइनिंग पासून कधी करा, कारण आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये ओनली प्रमोशन, नो डिमोशन. आपला बिझनेस व्हॉल्यूम कधी झिरो होत नाही. तुम्ही हे डेट ऑफ जॉइनिंग पासून कधी करा, कारण कंपनी फक्त प्लस प्लसच करते. ऍक्टिव्हिटी ऑफ बिझनेस प्लॅन आहे, म्हणजे 1,08,000 म्हणजे 2,16,000 ची खरेदी आयएनआर मध्ये, बरोबर ना? सरांनी तुम्हाला बघाच सांगितलं, बरोबर? आता तुम्हाला आज सबसिडी कशी मिळणार? 3,000 ला सबसिडी किती मिळणार हे तुम्ही आता इथं बघा. तुम्ही 60%ला आहे का, 10%ला आहे का, 13%ला आहे का, 15%ला का, 16%ला आहे? आता 50% जर म्हटलं तर 3,000च्या खरेदीला पॉईंट किती मिळणार हो? 1,500. आता जो व्यक्ती 60%च्या टायटलला आहे त्याला 105 रुपये सबसिडी येणार आहे, आजच जॉईनिंग केलं. पण जो व्यक्ती 10%च्या टायटलला आहे तर त्याला 10% किती येणार आहे? 150 रुपये येणार आहे. जो व्यक्ती समजा 16%च्या टायटलला आहे त्याला 248 रुपये येणार आहे, बरोबर की? क्लिअर ना? म्हणजे बघा आपल्याला काय काय मिळलं हो. खरेदीवर तुम्हाला डिस्काउंट मिळाला, फ्री प्रोडक्ट मिळाले, आणि 3,000च्या खरेदीला कॅशबॅक पकडून आपले 105 रुपये, बरोबर? आपल्याला आता गणित करायचंय 6 महिन्यासाठी. किती महिन्यासाठी मी सांगितलं? कारण 3,000 इंटू जर 6 केलं तर 18,000ची आपली मोदी केअर मध्ये खरेदी झाली, बरोबर? ह्या दुकानात जर 18 होऊन गेलो 6 महिन्यात तर आपल्याला वस्तू कितीच्या मिळणार आहे? 18,000च्या. पण मोदी केअर मध्ये 18,000च्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत फक्त 9,000 मध्ये. किती हजारामध्ये? तुमची बचत किती झाली? 9,000. म्हणजे कशी झाली ती तुम्हाला आता मी सांगतो, बरोबर? आता मला सांगा मॅडम, पहिला फायदा झाला 3,000 दिला 3600 प्रोडक्ट म्हणजे 600 रुपये. दुसरा फायदा फ्री प्रोडक्टचा 300, अकाउंटला सबसिडी 105, लमसम आपण 1,000 रुपये पकडू. 1,000 बेनिफिट कितीच्या खरेदीवर? 3,000च्या. आज जर 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर टोटल फायदा झाला 6,000चा. हॅलो, येस? हा फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जगामध्ये कुठलीच कंपनी ती फायदा देत नाही. तो फायदा किती लोकांना माहिती? लॉयल्टी प्रोग्राम. हॅलो, बरोबर? माहिती लॉयल्टी? तुमच्या कोपरगाव मध्ये नाही किंवा महाराष्ट्रात नाही, भारतात तसा फायदा कोणी देत नाही. तो बी बेनिफिट मी ह्याच्यात ऍड करणार आहे. तुम्ही म्हणता इथं 18,000चा 9,000 फायदा घेतो, तुम्ही 6,000च सांगताय.
तुम्हाला अजून त्यात लॉयल्टी तयार करायचा ना, मी तुम्हाला 4 फायदे सांगितलेत ना, हे 3च मी बेनिफिट तुम्हाला. मग चौथा फायदा ऐकायला आवडेल ना? लॉयल्टी प्रोग्राम. तर तुम्हाला लॉयल्टी सांगतो, इथपर्यंत क्लिअर झालं. मी इथंच लॉयल्टी सांगतो आणि एकदम सोपे पद्धतीने लॉयल्टी. एक लक्षात घ्या, लॉयल्टी आहे आपल्याकडे 2 महिन्याची, 4 महिन्याची आणि 6 महिन्याची. बरोबर? किती महिन्याची लॉयल्टी आहे? 2 महिना, 4 महिना आणि 6 महिना. लॉयल्टी साठी कमीत कमी खरेदी लागते 1800 रुपयाची. किती लागते? आणि त्याची डेट आहे महिन्याची 1 तारीख ते 25 तारीख जुन्या लोकांसाठी, आणि न्यू जॉईनिंग साठी मंथ एंड पर्यंत असतो लॉयल्टी. ह्या बारीक सारी गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. क्लिअर? आता हे 2 महिने, 4 महिने, 6 महिने काय बाबा. दुसरी गोष्ट, 1800 रुपये ते 2499 पर्यंत आपण जर लॉयल्टीचं बिलिंग केलं तर आपल्या जे 6 महिन्याचं ॲव्हरेज काढलं जातं ना, त्याला ते फक्त 80% काउंट केलं जातं. किती टक्के? 80% ॲव्हरेज साठी. पण जर तुम्ही 2500 पुढे जर लॉयल्टी केली तर ते 100% काउंट केलं जातं. मग लॉयल्टी किती करायची? 2500च्या पुढेच करायची. बरोबर ना? 100% तुमचा ॲव्हरेज काउंट होणार ना. क्लिअर? आता इथं लक्षात घ्या, जर 2 महिन्याची लॉयल्टी केली तर आपल्याला जे ॲव्हरेज असतं ते ॲव्हरेज आपल्याला 20% मिळतं. किती टक्क्यानं? जर 4 महिन्याची लॉयल्टी केली तर 60% ॲव्हरेज मिळतं. बरोबर आहे ना? आणि जर 6 महिन्याची केली तर 120% ॲव्हरेज मिळतं. मग लॉयल्टी आपल्याला त्या लागणाऱ्या वस्तू, कोरोना असो काय असो, असं कोणी केलं का कोरोना चालू आहे, रोज टेस्टच केली नाही, आंघोळच 7 दिवस केली नाही, कपडे धुतली नाही, टॉयलेटच क्लीन केलं नाही, तुमच्या शेजारी पाजारी कोण? याचा अर्थ ह्या लागणाऱ्या वस्तू आहेत, गरजेच्या वस्तू आहेत, प्रत्येक महिन्याला लागणार आहे. मग लॉयल्टी कुठली केली पाहिजे? अरे 120% ॲव्हरेज. कमी झालं का? त्याला मी तुम्हाला कॅपिंग सांगतो कसं आहे. जर 2 महिन्याची लॉयल्टी केली तर जे आपल्याला ॲव्हरेज येतं ते फक्त 1000 रुपयाचं कॅपिंग आहे मॅक्झिमम. 4 महिन्याची केली तर कॅपिंग किती आहे? 3000चं. आणि 6 महिन्याची केली तर 6000चं मॅक्झिमम तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकताय डीपी किमतीचे. क्लिअर? आता लॉयल्टी आपल्याला कशी मिळते थोडक्यात सांगतो. आपण 3000चं एक्झाम्पल घेऊ बरं का. 3000चं. क्लिअर? म्हणजे मला इथे ऍड करायला सोपं जाईल. आता असं समजून चला, एक व्यक्तीने 3000ची 2च महिने लॉयल्टी केली, एकाने 4च महिने केली, एखाद्याने 6 महिने केली. आपलं एक्झाम्पल चाललंय 6 महिन्याचं. बरोबर? दुसरी गोष्ट, जर एखाद्याने 2 महिन्याची लॉयल्टी केली, मुद्दा लक्षात घ्या, आणि त्याचा 3रा महिना जर डिस्कनेक्ट झाला, 3रा महिन्यात तो लॉयल्टीचं बिल नाही करू शकला तर त्याच्या पुढच्या महिन्यात त्याला लॉयल्टीचं कुपन मिळतं. हा बी मुद्दा महत्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीने 4 महिन्याची लॉयल्टी केली आणि 5व्या महिन्यात तो लॉयल्टी मिळू शकला, त्याचं डिस्कंटिन्यू झालं तर त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये त्याला लॉयल्टीचं कुपन मिळणार. बरोबर? ते ॲव्हरेज कसं काढायचं हे बी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर ना सर? आता एक्झाम्पल आपण आधी 2 महिन्याचं घेऊ. बरोबर? 3-3 हजाराचं बिलिंग एखादा व्यक्ती 2 महिने करतो. किती महिने करतो? टोटल 2 महिन्याचं किती झालं मग? त्याला भागिले आपण 2 महिने करतो. बरोबर की नाही? जेवढ्या महिन्याची लॉयल्टी तेवढ्याने त्याला भागतो. सर बरोबर ना? उत्तर किती आलं मग? 3000चं उत्तर आलं. 3000च्या 20% म्हणजे त्याला कितीचे प्रोडक्ट फ्री मिळणार हो? 600 रुपये. जे ॲव्हरेज आलं त्याच्या 20% म्हणजे 600 रुपयाचे प्रोडक्ट त्याला फ्री मिळणार. बरोबर ना सर? एखाद्या व्यक्तीने समजा 4 महिन्याची लॉयल्टी केली, समजा 3000 गुणिले 4 महिने, टोटल किती झालं हो? सांगा बरं, माझं गणित कच्चं आहे. किती झाले? 12000. 12000ला किती महिन्याने भागायचं? 4 महिन्यानं. उत्तर किती आलं? 3000. ओके. आता 3000चे किती टक्के मिळणार? 60%. कारण ॲव्हरेज 60%च आहे. बरोबर ना? त्यामुळे 60%नं होतं. उत्तर येतं 1800 रुपयाचं कुपन त्या व्यक्तीला मिळणार. बरोबर? क्लिअर झालं? क्लिअरिटी? बरोबर? आता 6 महिन्याचं आपलं एक्झाम्पल चाललंय. आता आपण 6 महिन्याचा विचार करू. जर 3000ची खरेदी जर 6 महिने केली तर 6 महिन्यात टोटल किती खरेदी झाली हो? 18000 झाली. 18000ला कितीने भागायचं? 6 महिन्याने. कारण जेवढे महिने असतात त्यांनी त्याला ॲव्हरेज काढायचं असतं. किती ॲव्हरेज आलं? 3000चं. आणि 3000चे किती टक्के? 120%. बरोबर ना? कितीचे प्रोडक्ट फ्री मिळणार आहे? बरं 3600 रुपये हे डीपी किमतीचे मिळणार. कोणाच्या पसंतीचे मिळणार? तुमच्या पसंतीचे.
मॅडम असा जगामध्ये प्लॅन आहे का की 6 महिने खरेदी केलेली 7व्या महिन्याचा किराणा फुकट? आतापर्यंत कुठला किराणा दुकान म्हणला का दुकानदार आपल्या आजोबांना तिथंच खरेदी केली, पंजोबांना तिथंच केली, वडिलांना तिथंच केली, आपण तिथंच करतोय? पण म्हटलं का तुम्ही माझे लॉयल कस्टमर आहे, तो आता दिवाळीचा किराणा फुकट घेऊन जा? पण आपली कंपनी काय म्हणते, तुम्ही 6 महिन्यापासून लगातार खरेदी करताय, तुम्हाला 3 फायदे तर मिळलेच, पण चौथा फायदा 36 रुपये डीपी किमतीचे प्रोडक्ट फ्री मिळले, त्याचं एमआरपी असतं 4000 रुपये, पण मी 36च पकडतो. 6000 मध्ये मी किती ऍड करू आता? 36 ऍड करतो, बरोबर ना? लॉयल्टीचे टोटल फायदा झाला 9600 रुपये. कितीचा खरेदी झाला? 18000च्या. 18000 9600 तुमचा फायदा वजा केला तर 8400 मध्ये कितीच्या वस्तू मिळाल्या? 18000च्या. असा बेनिफिट स्वतःच्या खरेदीवर कुठे आहे का? आतापर्यंत आपण पैसा कमवला आणि वस्तू खरेदी केल्या, आता काय करायचंय? वस्तू खरेदी करायच्या आणि पैसा कमवायचा, बरोबर सर? मग प्रत्येकाला 100% युजर बनायला आवडेल ना? आज मला सांगा, जेंट्स पेक्षा महिलांना बचतीचं महत्व जास्त समजतं. जर मसाला जरी आणला तर एका डब्यामध्ये साईडला ठेवतात की गेस्ट वगैरे आल्यानंतर भाजीपाला तो यूज करायचा, बरोबर ना? मग मला सांगा, हा जो पैसा वाचणार आहे, तुम्ही एखादी साडी घेऊ शकताय, मुलांना शिक्षणाचा खर्चासाठी पैसा वापरू शकताय, शेवटी आपला बिगर पैसा संसार चालतो का? मग हा झाला सेल्फ यूज. ह्या बेनिफिट तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे. काय, कसा मिळणार आहे? आयुष्यभर. मग सगळ्यात महत्वाचं, मोदी केअर मध्ये जेवढे प्रोडक्ट आहेत ते स्वतः वापरायचे. आता ह्याचा बेनिफिट काय होणार? आपली पेस्ट आहे 75 रुपये एमआरपी, हे सगळे बेनिफिट पाहिले तर ती बसणार आपल्याला 35 रुपयाला. किती रुपयाला बसणार? पावडर डबा 72 रुपयाला आहे, ती वस्तू 36 रुपयाला. 36 रुपयाला 60 रुपयाला तुम्ही डिस्काउंट मध्ये सांगितलं पहिला बेनिफिट, आणि बाकीचे 3 बेनिफिट आपण काय तुकाराम महाराज आहे का? कंपनी आपल्याला फायदे देते ना. 50% बसते. सगळ्यात महत्वाचं, दुकान बघून 100 ची वस्तू कितीला बसणार आहे? 50 रुपयाला बसणार आहे. ह्या दुकानामध्ये आपण आयुष्यभर जरी खरेदी केली तरी 100 ची वस्तू आपल्याला 100 लाच बसणार आहे, बरोबर? व्यापाऱ्यांचे मोठे बंगले आहेत, अमिताभ बच्चनचा मोठा बंगला आहे, ह्या लोकांना मोठं आपणच केले, बरोबर? म्हणजे सगळ्यात महत्वाचं 100% युजर बनायचं, बरोबर? कारण आधी केले मन सांगितले, जर आपणच स्वतः प्रोडक्ट यूज केले नाही तर आपण दुसऱ्यांना त्याचा एक्सपिरियन्स काय शेअर करणार आहे? आपला कॉन्फिडन्स लेवल, बॉडी लँग्वेज, जेव्हा आपण स्वतः प्रोडक्टचा उपभोग घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं. क्लिअर? आता हा झाला सेल्फ युजर. सेकंड पार्ट काय आहे? आपल्याला हा बिझनेस इतरांना शेअर करायचा आहे. शेअर करणं म्हणजे काय? सांगणं. आता तुम्हाला सांगतो, जसं कॅटरीना कैफ लवची जाहिरात करते. कॅटरीना कैफचं टॅलेंट कशामध्ये? ऍक्टिंग मध्ये, पिक्चर मध्ये. तिने डान्स कराव, ऍक्टिंग कराव. अक्षय कुमारचं बी पिक्चर मध्येच आहे, अमिताभ बच्चनचं त्याच्यामध्ये, विराट क्रिकेट मध्ये. तरी इन्कम बी प्लॅन, हे लोक एका इन्कमवर डिपेंड आहेत का? करोडोना पैसा यांच्याकडं. गेल्या वर्षी विराट कोहली माहिती ना सगळ्यांना, विराट कोटी कमवलं. किती कमवलं? पण जाहिरातीमधून 121 कोटी कमवलं, बरोबर? तेंडुलकरने जेवढे क्रिकेट मधून आतापर्यंत नाही कमवलं त्यापेक्षा डबल टिबल पैसा ऍड मधून कमवला, बरोबर ना? मग मोदी केअरने आपल्याला संधी दिली इतरांना बिझनेस शेअर करण्याचा. मोदी केअरच्या अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कॅटरीना कैफ आपणच आहे. स्वतः प्रोडक्ट यूज करायचे आणि इतरांना ह्या प्रोडक्टचं बेनिफिट शेअर करायचे, एक्सपिरियन्स शेअर करायचंय, बरोबर? मग आपल्याला काय करावं लागणार? पहिल्यांदा आपल्याला लिस्ट बिल्ड करावं लागणार. काय करावं लागणार? लिस्ट. तुमचे शेजारी वगैरे, आता बघ आपल्या मोबाईल मध्ये 1000-2000 कॉन्टॅक्ट असतात. आपण नंबर मॅडम सेव्ह कोणाचा करतो? जे आपले रिलेटिव्ह आहे, मित्र आहे किंवा जवळचे कॉन्टॅक्ट आहे. पण डेली नंबर तुमच्या लिस्ट मध्ये, पण डेली तुम्ही 1000 नंबर उपयोगात आणता का? कॉन्टॅक्ट कॉलिंग साठी. मग बाकीचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत का त्यामध्ये? मग मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना, त्यांची तुम्ही लिस्ट पहिल्यांदा राईट डाऊन करा. तुझा आहे रे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. कुणाला बिझनेस शेअर करायचा हा प्रश्न आहे तुमच्या पुढे. आज एक अशी वही घ्या, वही मध्ये सिरियल वाईज मोबाईल मध्ये असतं ना, ए बी सी, त्याच पद्धतीने नंबर सेव्ह असतात ना, तर त्या व्यक्तीचं ये पहिल्यांदा ये करा. मग ज्यांचं नाव असतील ते नावं लिहा, त्यांचा मोबाईल नंबर द्या, पुढे त्यांचं गाव लिहा आणि प्रोफेशनल लिहा की सध्याचा व्यवसाय काय. लॉकडाऊन मध्ये ते बी कामाच्या शोधात असतात
की एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे त्यांना बी, पण आपण तिथं पोहोचत नाही. कारण मस्त कॉन्टॅक्ट तुमच्या मोबाईल मध्येच आहे, पण आपण एवढे बारकाईने पाहत नाही. अरे एवढे नंबर सेव्ह आहेत, पण ते राईट डाऊन जोपर्यंत करत नाहीत ना, लिहित नाहीत ना, तोपर्यंत ते सबकॉन्शियस माइंड मध्ये फिट होत नाही ते. बरोबर? त्यामुळे काय करा, लिस्ट बिल्ड करा. कारण आपला बिझनेसची ताकद प्रोडक्ट टू कनेक्ट पीपल, हा लोकांना जोडण्याचा व्यवसाय आहे, टीम तयार करण्याचा बिझनेस आहे. जितकी मोठी तुमची कस्टमरची टीम असणार आहे प्रोडक्ट खरेदी करणारी, तेवढा तुमचा पैसा मोठा असणार आहे. बरोबर? जसं अक्षय कुमारने काय केलं, हार्पिक प्रमोट केलं, म्हणजे हार्पिक खरेदी करणारे त्याने कंझ्युमरचं नेटवर्क तयार केलं. जेवढे लोक भारतामध्ये हार्पिक खरेदी करणार आहे त्याच्यावर त्याला 2-2 रुपयाला पैसा मिळणार आहे. कॅटरीना कैफने लपची जाहिरात करू कंझ्युमरचं नेटवर्क तयार केलं. रामदेव बाबांना पहाटे 4ला उठून योगासनं करून पतंजलीची पेस्ट च्यवनप्राश हे प्रमोट करून 25 लाख कंझ्युमरचं नेटवर्क तयार केलं. मुद्दा लक्षात घ्या. आतापर्यंत आपण दुसऱ्याच्याच नेटवर्कचा हिस्सा बनलो, दुसऱ्यांनाच मोठं केलं. रामदेव बाबा 13,000 करोडचे मालक झाले, अमिताभ बच्चन जाहिरातीतून 700 कोटीचे मालक झाले. बरोबर ना? कारण आपण पतंजलीचे प्रोडक्ट खरेदी केले की मोठं कोण झालं? हॅलो, लक्स खरेदी केले की मोठं कोण झालं? कारण त्यांच्या नेटवर्कचा आपण काय हिस्सा बनलो. पण आपल्या स्वतःचा नेटवर्क आहे का, जे आपल्याला पिढ्यानपिढ्या पैसा कमवून देणार आहे, पॅसिव्ह इन्कम कमवून देणार आहे का? नाही. ती संधी दिली आपल्याला समीर मोदी सरांना स्वतःची टीम तयार करण्याची, स्वतःची कंझ्युमरचं नेटवर्क तयार करायची संधी कोणी दिली? समीर मोदी सरांना दिली. आणि जेवढा मोठं कंझ्युमरचं तुमचं नेटवर्क असणार आहे, जेवढा मोठा तुमचा बिझनेस असणार आहे, तेवढा तुम्हाला त्याच्यावर पैसा मिळणार आहे, पिढ्याना पिढ्या पैसा मिळणार आहे. कारण डेली यूजचे प्रोडक्ट आहे, एपीएमसी ची कॅटेगरी आहे. बरोबर ना? एक ग्लोबल सर्वे सांगतो, जी कंपनी 4 मोस्ट कॅटेगरीवर काम करणार येणाऱ्या काळात, ती भारतात नंबर 1 ला असणार. पहिला कॅटेगरी सांगते हेल्थ केअर, वेलनेस रेंज, वेलनेस. येणारा काळ वेलनेसचा आहे. हेल्थ. आज मला एक फॅमिली दाखवा जी हेल्दी फॅमिली आहे. भारत जगाची राजधानी आहे डायबिटीजची. 13 करोड डायबिटीजचे मरीज आहेत भारतामध्ये. ब्लड प्रेशरनं, कॅन्सरनं हजारो लोक प्रत्येक वर्षी जातात. मला तुम्हाला सांगायचंय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेनुसार भारतामध्ये 100 लोकांपाठीमागं फक्त 10% लोकांचं आरोग्य चांगलंय, 90% लोकांना कुठला आजार आहे. मग मोदी केअर मध्ये जी वेलनेसची रेंज आहे, ज्या कॅटेगरीला सलग 2 वर्ष बेस्ट न्यूट्रिशन ब्रँड आणि बेस्ट न्यूट्रिशन कंपनी ऑफ द इयर पुरस्कार मिळालेत. आपल्या परिवाराला हेल्थची गरज आहे की नाही सर? ती सुद्धा पिलर, जसं इमारतीला 4 पिलर असतात ना, गाडीला 4 चाका असतात, तसा मोदी केअरचा वेलनेस पिलर मजबूत आहे एकदम. सेकंड पिलर एपीएमसी ची कॅटेगरी, जी कंपनी एपीएमसी म्हणजे काय, साबण, शॅम्पू, पेस्ट, मसाले, तेल, तूप. बरोबर? मोदी केअर मध्ये ती बी रेंज भरपूर स्ट्रॉंग आहे. तिसरी रेंज आहे ऍग्रीकल्चर. आपला कृषी, जय किसान जय जवान, शेतीवर 70% लोक. मग ऍग्रीकल्चर मध्ये ऑर्गॅनिक ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिजन हे खूप मोठी रेंज आहे आपल्याकडे, ते सुद्धा तुम्ही प्रोडक्ट प्रमोट करू शकताय. आणि चौथी जी कॅटेगरी आहे ती आहे स्किन केअर आणि कॉस्मेटिक. ही 4थ्या नंबरला आहे भारतामध्ये. आज बघा, पूर्वी फक्त शहरामध्येच ब्युटी प्रोडक्टचे प्रोडक्ट दिसायचे. आज भारतामध्ये जेवढ्या शाळा कॉलेज नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त पार्लर आहे. ग्रामीण भागात पार्लर दिसतं. मग तुम्ही या मुख्य 4 कॅटेगरी प्रमोट करू शकता आणि तुमचा बिझनेस बिल्ड करू शकता. बरोबर की नाही? आणि जगामध्ये श्रीमंत कोण झालं? एकट्यानं काम करून कोणी श्रीमंत झाला नाही. जगामध्ये 95% लोक ऍक्टिव्ह इन्कम कमवतात, काम केलं तर पैसा. ह्या 95% लोक फक्त 5% पैसा आहे. बरोबर? आणि जे 5% लोक ऍक्टिव्ह इन्कम कमवतात, रात्री झोपलं तरी पैसा, ह्या 5% लोकांकडे 95% पैसा आहे. मग तुम्हाला 5% द्यायला आवडेल ना? हॅलो, 95% लोक हिथून खाली काम करतात, म्हणजे हार्ड वर्क करतात. आणि जगामध्ये हार्ड वर्क करून कोणीच मोठा होत नाही. माइंडने जे लोक काम करतात ते 5%, त्यांच्याकडे पैसा किती आहे? 95% सर. आणि जे 5% लोक आहेत, टाटा, बिर्ला, रिलायन्स, अंबानी, बिल गेट्स, वॉरेन बफेट, त्यांच्याकडे काय आहे? स्वतःचं नेटवर्क, स्वतःचं ऑर्गनायझेशन आहे.
जी त्यांना पिढ्यान पिढ्या पैसा कमवून देतं. मग आपल्याला मोदी केअर मध्ये पहिला पिलर काय आहे? कस्टमरची लिस्ट बिल्ड करायची. सरांनी जी सांगितलं डेमो किट बनवायचं, मस्तपैकी पुढच्याला डेमो दाखवायचे. डेमो का दाखवायचे? कारण डेमोनं पुढच्याचा व्हाय क्लिअर होणार आहे की मोदी केअरच्या वस्तू मी का वापरायच्या. बरं, जो दिखताय वही बिकताय. आणि हा युजर प्लॅन मी जो सांगितला तो त्यांना सांगायचा नव्हतं, दुकान बदलाय सांगायचंय. मग किती सोपं काम आहे. अशा आपण फुकटच्या जाहिराती किती करतो. समजा कोपरगाव एखाद्या दुकानामधून तुम्ही साडी आणली आणि साडी खूप चांगली आहे, तुम्ही मैत्रिणींना शेअर करता का नाही? अगं ते दुकान एवढं चांगलं आहे ना, मी तिथून साडी आणली, 6 महिने झाले त्या साडीला काहीच झालं नाही, फिनिशिंग ॲज इट इज आहे. आता तुमच्या सांगण्यामुळे 10 मैत्रिणी त्या दुकानात आणि प्रत्येकाने 1000 रुपयाची खरेदी केली. 10,000ची खरेदी झाली. दुकान कोणी दाखवलं? तुम्ही दाखवलं. पैसा कोणाला मिळाला? दुकानदार किंवा ज्यांनी जाहिरात केली त्याला मिळाला. पण मोदी केअर मध्ये यू आर अ ब्रँड अँबॅसिडर. मोदी केअर मध्ये तुम्ही 700 प्रोडक्टचे ब्रँड अँबॅसिडर आहात. यू आर अ ब्रँड अँबॅसिडर. तुम्हीच वस्तू वापरायच्या आणि इतरांना एक्सपिरियन्स शेअर करायच्या. कस्टमर बरोबर रिलेशन बिल्ड करायचे. काय बिल्ड करायचंय? ज्या कस्टमरला तुम्ही रिझल्ट दिला, जो सॅटिस्फाईड कस्टमर आहे, त्याचे तुम्ही असे व्हिडिओ क्लिप काढायच्या किंवा त्या सॅटिस्फाईड कस्टमरच्या माध्यमातून तुम्हाला आणि मिळणार आहे. बरोबर ना? एखाद्याला शेतीचे प्रोडक्ट दिले, त्याचा तुम्ही रिझल्ट दाखवला तर त्याचा अजून कस्टमर मिळणार. एखाद्याला लिपस्टिक, नेल पेंट, प्रायमर, फाउंडेशन, एखाद्या पार्लर वाल्याला तुम्ही प्रमोट केलं तर ते दुसऱ्या 10 जणींना सांगणार आहे मोदी केअरचा ब्रँड ना एक नंबर आहे. एखादी नवरी नटवताना जगातल्या कुठल्या प्रोडक्टने तिला सजवा आणि मोदी केअरच्या प्रोडक्टने सजवा, नवरी उठूनच दिसणार. एवढं समाधानी ग्राहकांच्या माध्यमातून तुम्ही इतर कस्टमर. पण हे करत असताना तुम्हाला डेमो किट लागणार आहे, प्रोडक्टचं कॅटलॉग लागणार आहे. हा युजर प्लॅन तुम्हाला पेपरवर सांगता आला पाहिजे. पेपरवर तोंडी लक्षात येत नाही. बरोबर ना? राईट डाऊन मध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त कस्टमरची लिस्ट बिल्ड करायची, त्यांना प्रॉपर सर्व्हिस द्यायची. जिथं तुम्ही तुमचं नेटवर्क तयार केलं तिथं कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी डिस्ट्रीब्युटर पॉइंट द्यायचे. काय द्यायचे? डीपी. जेवढ्या जास्त डीपी तुमच्या टीम मध्ये असणार आहे, बेनिफिट काय होतो? आपल्या बिझनेस मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे सर्व्हिस. कस्टमरला प्रॉपर सर्व्हिस मिळणार आहे डीपीच्या माध्यमातून. त्यामुळे मध्ये जिथं तुम्ही पॉकेट ओपन केलं ते पॉकेट तुमच्यावर डिपेंड राहणार नाही. त्यांना ऑर्डर करणं सोपं जाणार, लोक तिथे जाऊन खरेदी करणार. जिथं तुमचं पॉकेट आहे, बघा येवलेच्या फ्रँचायझी जास्त आहेत का नाही? येवले बंधूंना माहिती का ओपन कुठल्या स्टॉलला जाऊन चहा घेत आहे? बिलकुल नाही. पण जेवढ्या जास्त आता फ्रँचायझी मॉडेलचा काळ आहे. एक लक्षात घ्या, ही संधी फक्त समीर मोदी सरांनी आपल्याला दिली. एक मार्केटिंग असतं सिंगल लेवल मार्केटिंग. काय असतं? टाटा बाटा माहिती ना? समजा मॅडम तुम्ही बाटाचं शोरूम घेतलं. कुठे घेतलं? कोपरगाव मध्ये घेतलं. तुम्हाला माहित झालं की बाटाच्या शोरूम मधून आपल्याला महिन्याला 50,000 मिळतात. आता तुम्हाला वाटलं की इंग्रज सरांना अजून कोणाला बाटाची फ्रँचायझी द्यायची. तुम्ही विचार केला, जर एका मला शोरूम मधून 50,000 मिळतात, पण जर मी 10 शोरूम दिले तर मला 5 लाख रुपये मिळतील. पण मला प्रामाणिकपणे सांगा, बाटा कंपनीने ती अथॉरिटी तुम्हाला दिली का? बाटा कंपनीने ती अथॉरिटी स्वतःकडे ठेवली. तो कोपरगाव मध्ये अजून दुसरं शकतो. पण समीर मोदी सरांना 100% बिझनेसची अथॉरिटी ही आपल्याला दिली. तुम्ही स्वतः डीपी घेऊन कामाला सुरुवात करू शकता आणि इतरांनाही तुम्ही फ्रँचायझी देऊ शकता. आणि जेवढं जास्त तुम्ही कंझ्युमरचं नेटवर्क वाढवणार आहे, डीपी देणार आहे, होम शॉपिंग देणार आहे, तेवढा तुमचा बिझनेस हा जास्त होणार आहे. हा झाला पिलर 1 की कंझ्युमरचं नेटवर्क वाढवणं. कंझ्युमरला त्याचे कुठलाही कस्टमर प्रोडक्टचं बेनिफिट विकत घेतो. काय विकत घेतो? मग तुम्हाला प्रोडक्टचे बेनिफिट त्याला शेअर करता आले पाहिजे. तुम्ही एक प्रॉब्लेम सोल्युशन करणारे आहात. समजा एखाद्याच्या घरी कोण आजारी आहे, त्यांना ते प्रोडक्ट शेअर करा. शेतकऱ्याला शेतीचे प्रोडक्ट शेअर करा. एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे, त्यासाठी आजारी प्लॅन शेअर करा, जे तुम्ही सरांनी सांगितलं. बरोबर? तुम्हाला मी ज्या बेसिक गोष्टी सांगितल्या हे तर लक्षात आलं ना? दुसरी गोष्ट, बिझनेस मध्ये तुम्हाला जर फास्ट तुम्हाला ग्रोथ मिळवायची आहे, मी तुम्हाला क्लिअर सांगतील तर डायरेक्ट डीपी घ्या. काय घ्या? मी स्वतः नगर जिल्ह्यामधून डीपी घेतली. डीपी घेतल्यामुळे मला खूप फायदा झाला. एवढा फायदा झाला तुम्हाला सांगतो, मी जर डीपी घेतली नसती तर माझा एवढा बिझनेस बिल्ड नसता झाला. कारण मी जेव्हा बिझनेस मध्ये आलतो, मी तसा 19 वर्षापासून मार्केटिंग इंडस्ट्री मध्ये.
2017-18 माझी स्वतःची कंपनी होती, ऑफिस स्टाफ सगळं काय कंपनीमध्ये, आणि काही चुकीच्या गोष्टी झाल्या. 25-26 लाखाला मी कर्जबाजारी झालो. किती लाखाला? 25-26 लाखाला. आता मला त्यावेळेस सल्ला देणारे भरपूर माझे मित्र होते, तू नोकरी कर. काय कर? मी विचार केला नोकरीमध्ये आपली प्राइस टॅग काय असणार आहे, व्हॅल्यू काय असणार आहे? 15,000, 20,000, 10,000, बरोबर की नाही? हॅलो, आपली एमआरपी म्हणजे आपली प्राइस टॅग, व्हॅल्यू महिन्याची 10-15,000, 20,000. मी विचार केला की आपल्या डोक्यावरची करायला आपण म्हातारा होणार आणि आयुष्यातलं आपलं एकही स्वप्न पूर्ण होणार नाही. घरात आपल्या फेरता फेरता बायको म्हणे ह्याने काय केलं नाही, पोरं म्हणे ह्याने काय देवाला द्यायचं नाही, आई वडील म्हणते नुसता हा फिरतोय, त्याने आयुष्यात काहीच केलं नाही. मला असं जीवन जगायचं नव्हतं, कारण मी एक ड्रीमर व्यक्ती आहे. बरोबर? मानताय तो मानताय. मी एकच विचार केला की नोकरी करून तुझे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. व्यवसाय करायला माझ्याकडे भांडवल नव्हतं. बरोबर? मी नगर मधला माझा एक प्लॉट विकला. माझे 2-4 ठिकाणी प्लॉट आहे, स्वतःचं घर आहे. एक मी प्लॉट विकला. त्या प्लॉट विकणाऱ्याला मी डबल कमिशन दिलं. त्यांच्याच भागात होता बायपासला, डबल कमिशन दिलं. माझ्या डोक्यावरचं थोडं वजन कमी केलं. आणि पहिल्याच मीटिंगला मी बारामतीला गेलो, फलटणला. देवदासन सर होते, कोळेकर सर होते. मी पहिल्या 4 महिने फक्त प्रोडक्टचा युजर करत होतो, कारण मी मोदी केअर वरून पाहिलं होतं. मला मोदी केअर करायचंच नव्हतं. मार्केटिंग म्हणलं की माझं डोकं दुखायचं, कारण मी 18 वर्ष अगोदर मोदी केअर मध्ये येण्या अगोदर मार्केटिंग मध्येच गेलते. म्हणजे होतं काय कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहेत त्याची किंमत जास्त आहे, काय कंपनीचा प्लॅन चांगला आहे तर प्रोडक्टची डर क्वालिटी, लोक एकदा घेतात परत घेत नाहीत. काय कंपन्या फक्त ठराविक कॅटेगरीवरच काम करतात, हेल्थवर, कॉस्मेटिकवर, स्किन केअरवर. काय कंपनीला प्रोफाईल चांगला नाही, कधी बंद पडेल ह्याचा भरोसा नाही. आणि मार्केटिंग मध्ये आपण टाइम इन्व्हेस्टमेंट करतो. बरोबर? आणि मला जर चुकीने आपण टाइम इन्व्हेस्टमेंट केला तर आपली फेस व्हॅल्यू खराब होते. सगळ्यात मोठं काय ह्या बिझनेस मधलं तुमची फेस व्हॅल्यू, कारण यू आर अ ब्रँड ऑफिसर. बरोबर? त्यामुळं मला आता चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट टाइम आपला करायचा नाही. मी आधी प्रोडक्ट यूज करत होतो, मला प्रोडक्ट मध्ये लय आयुष्यभर मोदी केले म्हणलं प्रोडक्ट वापरून. पण ज्यावेळेस मला कोळेकर सरांनी सांगितलं की तुम्ही एक नेटवर्कर आहे, तुम्ही बरेच वर्ष आयुष्यातले मार्केटिंग मध्ये काम केले, तुम्ही आता मोदी केअर बघा राव, पायासाठी या. तुम्हाला आता तुम्ही कोळेकर सरांना फोन लावा, आम्ही मीटिंगला जाताना खिशामध्ये पैसे घेऊन घेऊ म्हणलं. जर आपल्याला प्लॅन, बिझनेस प्लॅन आवडला ना म्हणलं, डीपी घेऊनच नगरला यायचं म्हणलं. तसं डीपी घेऊनच नगरला यायचं. पहिल्या दिवशी मी त्यांना सांगितलं ना मी पैसे आणलेत म्हणून. मी अशीच मीटिंग ऐकली. मी देवदासन सरांना म्हटलं मला प्लॅन समजून घ्यायचा आहे. त्या महाराजा हॉटेलला पहाटे 4 वाजेपर्यंत आमचा प्लॅन चालू होता, कारण मला आतून आवाज आला की आयुष्यातली सगळी स्वप्न मोदी केअर मधून तू पूर्ण करू शकतो. मला क्लॅरिटी क्लिअर झाली. आणि मग मला आता वळून पाहायचं नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी माझी गाडी तिथंच लावली, कोळेकर सरांच्या गाडीत पुण्याला गेलो, ते डीपीचं मटेरियल आणलं. दुसऱ्या दिवशी कोळेकर सरांच्याच घरी मुक्काम केला. आणि त्याच्यानंतर मी नगरला आलो. लगेच माझ्या घरावर एक बोर्ड लावला मोदी केअरचा, 2 बोर्ड लावले, डेमो किट बनवलं. मी सिनियरवर कधी डिपेंड नाही राहिलो. सिनियरवर डिपेंड राहणारा मोदी केअर मध्ये सक्सेस होणार नाही. स्वतःचा बिझनेस समजून जी लोक काम करतील ती लोक जीवनामध्ये सफल होतात. बरोबर? मी त्याच्या मीटिंगला म्हटलो की मोदी केअर कोणाची? बरेचसे लीडर म्हणतात मोदी केअर आपली, मोदी केअर समीर मोदी सरांची. हा बिझनेस कोणाचा हा जर प्रश्न विचारला तर काय लीडर म्हणतील हा बिझनेस आपला आहे, हा बिझनेस समीर मोदी सरांचा आहे. पण जे लीडर म्हणतील ही कंपनी माझी आणि हा बिझनेस माझा आहे, आय एम मोदी केअर, हा माइंडसेट ज्या व्यक्तीचा असेल, हा ऍटिट्यूड ज्या व्यक्तीचा असेल ना, तो मोदी केअर मध्ये जिबडी झाल्याशिवाय राहणार. जसं समजा आता आपली पत्नी असते, समजा माझी पत्नी आहे आणि मला कोणी विचारलं ही पत्नी कोणाची आहे, मी आपली म्हणणार का? गोळ होईल ना आपली म्हणल्यावर. मी माझी म्हणणार नाही, माझी बायको बाबा. मला विचारलं ही मुलगा कोणाचा, मी म्हणणार माझा आहे, आई वडील माझे आहेत. तसं तुम्हाला माझं म्हणता आलं पाहिजे. आणि मोदी केअर दिमाग से नाही तर दिल से करना पडेगा. तुम्हाला मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, फक्त 3 वर्ष 1000 दिवस स्वतःची कंपनी समजून, एक प्रोजेक्ट समजून खर्च करा, कारण पेरल्याशिवाय उगवत नाही. हा बिझनेस आहे. मी बाजारी असणारा व्यक्ती, मी खर्चाला मागे पुढे सरलो नाही. मला मार्केटिंगची ताकद माहिती. मी जेव्हा माझा प्लॉट विकला, डीपी घेतली, मी गाडीला इंडिकाला पहिल्यांदा 4 टायर टाकलं. माझ्या अकाउंटला 50-60 हजार ठेवलं. म्हणलं हे पैसे मला खर्च करायचे, म्हणलं कमवायचे नाही, टीम बिल्ड करायची. कारण आपल्या बिझनेस मध्ये सगळ्यात मोठी असेट काय आहे? टीम. टीम हीच आपली प्रॉपर्टी ना.
येणाऱ्या 5व्या महिन्याचा इन्कम महिन्याचा 50,000 घ्यायचा महिन्याचा. हा मी बिझनेस ओनरचा माइंडसेट बनवला होता. मी कधीच रडत बसतो नाही, माझ्याकडे पैसेच नाही तर काय करून मी व्याजाने पैसे काढायचो 5% 10%. मी खर्च किती करता येईल ते मी पाहायचो. आज जर माझा एमसीए नंबर कुणी त्याची व्हॅल्यू आपल्या एमसीए नंबरची जो तुम्हाला कोड दिलाय ना मोदी केअरनं त्याची किंमत आपण ठरवायची आहे. मला जर एखाद्या म्हणजे तुला रोख देतो 1 CR मला आयडी ट्रान्सफर करून डेपुटी रोख रक्कम देतो रोख तर मी देणार नाही. पण मला ह्याची म्हणजे व्हॅल्यू माहिती ना, महिन्याला 1 CR आपल्याला कमवायचे. ही ताकद मोदी केअर मध्ये बरोबर. ही किती दिवसात झालं, मला काय 10 वर्ष झाले का मोदी केअर मध्ये. दिवाळीला मला 36 महिने होतील. 5 लाख इन्कम माझा क्रॉस असणार आहे दिवाळीला. 1 जानेवारी 2022 ला मी चिवडी बनतोय 7 लाख प्लस इन्कम घेऊन मोदी केअर मध्ये. एक तर मी बोलत नाही, बोलल्यावर माझं मी करून दाखवतो. माझी पाठीमागची हिस्ट्री अशीच आहे. काही बिझनेस नव्हता, रस्ता तयार केला आणि सगळ्यात अगोदर मी हाऊस फंड अचीवर झालोय, कार फंड अचीवर झालोय, 2 माझ्या फॉरेन टूर झाल्या. सांगतोय आता मला माझं सांगायची गरज नाही, पण आता इंग्रज सर बघा मला 16-17 महिने लागले ते हाऊस फंडात जायला. यादव सर 14 महिन्यात गेले. इंग्रज सर 11 महिन्यात पिढी टायटल क्रॉस केले. किती महिन्यात? 11 महिन्यात. लोकांना 6 महिन्यात केले. स्पीड किती वाढलं तुम्ही बघा ना. हो जर लोडा मॅडम करू शकतात. मी ज्यावेळेस मोदी केअर चालू केलं त्या कनेक्ट मॅगझिन मधले दुसऱ्या लीडरचे मला एक्झाम्पल द्यावं लागायचे. अक्षय दत्ता, अल्पेश गजर, जिशा सर, सुरेश. लोकांना ट्रस्ट बसत नव्हता, विश्वास बसत नव्हता. ते म्हणायचे नगर जिल्ह्यातलं कोण आहे सांग, तुमचा इन्कम किती सांगा. पण आता तुम्हाला एक्झाम्पल मॅडम आता 5-6 महिन्यात मला वाटतं एसीडी झाल्या. किती मोठ्या अचिव्हमेंट द्या. मग जर ह्या करू शकता तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जिगडी बनू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, विश्वास महत्वाचा आहे. मी कोळेकर सरांवर विश्वास ठेवला. सरांना म्हणलं मला रोकडा कमवायचा, तुम्ही सांगा तसं मी काम करतो. मला 1 वर्षात लाख रुपये कमवायचे म्हणलं. लाख रुपयाचं माझ्या अकाउंटला आलं ना म्हणलं, मी माझ्या फॅमिलीचा सुपरस्टार झालो म्हणलं. मी माझ्या फॅमिलीचा सुपरस्टार झालो. देवदासन सरांना त्यांना म्हटलं मी माझं डोकं काढणार नाही. तुम्ही म्हणले ना ही तू उडी मार, मी उडी मारतो म्हणलं. मला पैशाची गरज आहे. तुम्ही म्हणले ना असं काम करायचं, सेम मी तसंच डायलॉग मी म्हणलं तेच मारतो म्हणलं. मी डायलॉग सुद्धा बदलत नाही. जसं पिक्चर मध्ये बघा अमिताभ बच्चनला, शाहरुख खानला किती त्रास आहे हो. पिक्चर बदलला की डायलॉग बदलतात. अरे पण मोदी केअर मध्ये रोज तेच डायलॉग आहेत ना. बरोबर ना. ऑफिसची सकाळपासून माझ्या 3 मीटिंग झाल्या. गंगापूर मध्ये जी बोललो तेच वायसापूर मध्ये बोललो तेच इथं बोलतोय. तिथं मी काय वेगळं सांगितलं काय. अरे किती सोपा बिझनेस आहे हा. अरे मोदी केअर मध्ये आपल्या टीम मध्ये एक आमचे गोरट सर आहेत, तानाजी बापू गोरट. ते म्हणतात मला पहिलीचा दाखला काढून द्या 1 लाख रुपये मिळू. आता पहिलीच झाली नाही तर दाखला कुठून काढून द्यायचा. ज्यावेळेस ते बिझनेस मध्ये आलते ना, मफलर गळ्यात 3 गुंठ्याचा शर्ट आणि पायचा मेंढर वळायची किंवा शेती करायची. आता जर तुमच्याकडे बघितलं ना मॅडम, त्यांनी सोडल्या 2-4 हातात. माणूस आता पोलिसासारखाच वाटतो. बोलताना भीती वाटते. अधिकारी होते काय मिलिटरीतून रिटायर झाले तो. कारण फॅसिलिटीज पूर्ण बदलले. पायामध्ये बूट एकदम टाकाटक आहे. पूर्ण त्यांनी चेंज केला. काय केलं? बदलाव केला. आणि विश्वास ठेवला देवीदास काळे सरांवर. जर काळे सर म्हणजे मोदी केअर मध्ये गृहिणी सुद्धा करोडपती. ज्याला तुम्ही हाऊसवाईफ म्हणता ना, हाऊसवाईफ म्हणजे काय हो, भांडी घासणं, फरशी साफ करणं, 2 टाइम स्वयंपाक करणं, कपडे धुणं, मुलांची देखभाल करणं, त्याला हाऊसवाईफ म्हणतात. आता असं ऐकायला आपल्याला आवडतं हो. कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय करताय, हाऊसवाईफ वाटतं. पण तुम्ही जर सांगितलं मी बिझनेस करते, तुम्हाला सुद्धा मी करते, तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला हेल्प करेल. बरोबर ना. कोणी जर तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणू शकता इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इतरांना मदत करते किंवा इतरांना एक्स्ट्रा इन्कम कमवून देण्यासाठी मी दुसऱ्याची मदत करते. तुम्हाला काय मदत हवी का? तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम कमवायचा का? बरोबर ना. लीडर सगळ्यात महत्वाचं आपण योग्य ठिकाणी आहोत. मी बऱ्याच वेळा सांगतो परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला मोदी केअर खूप चांगली कंपनी मिळते. आयुष्यामध्ये पैशासाठी आपल्याला दुसरा काहीच बिझनेस करावा लागणार नाही. पण हे सगळ्यात महत्वाचं व्हाय क्लिअर असणं लय गरजेचं आहे की आपण मोदी केअर मध्ये का आलो. आपण एक संसारी माणसं आहेत.
आयुष्यातल्या सगळ्या गरजा आणि स्वप्न हे पैशाने पूर्ण होतात. आपल्याला शाळेमध्ये एवढं शिकवलं की अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण पैसा सगळ्यात महत्वाची गरज आहे शाळेमध्ये आपल्याला शिकवलंच नाही. बघा, पैशाने तुम्ही जेवण चांगल्या हॉटेलला जाऊन करू शकताय, पाहिजे ती कपडे खरेदी करू शकताय, घर बंगला बांधू शकताय पैसा असेल तर. आणि आपण काम का करतो? पैशासाठीच ना. नोकरी करा, शेती करा, व्यवसाय करा. मेन आपलं कॉमन पर्पज आहे ना मॅडम. काय पर्पज? पैसा कमवणं. बरोबर. जर पैसा नसला ना तर फॅमिलीमध्ये हॅपीनेस नाही, मुलं आपल्याला किंमत देणार नाही, रिटायरमेंट झाल्यानंतर मी माणसाच्या पुढे टेन्शन मध्ये, मग आपण जगाय कसं द्यावं? जर जीवनामध्ये आनंदच नाही, हॅपीनेस नाही, समाधान नाही आणि आयुष्यभर पैशासाठी ट्रगल ट्रगल ट्रगल. बघा, पैसे नसले ना घरामध्ये भांडणं होतात, ताणतणाव वाढतो. बघा तुम्ही, बरोबर. आनंदी प्रेम सुद्धा खिडकीवाट्या पळून जातं. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे पैसे नव्हता ना, माझ्या बायकोला भीती वाटायची, आता काही करते का नाही काही बरं का. कारण मध्ये माझी कंपनी बंद झाली ना, 1 वर्ष थोडं निवांतच होतो मी. आमचं तर लव्ह मॅरेज आहे. तरी मी कधी कधी वाद व्हायचे. ती म्हणाय तुम्ही काहीच करा नाही, फक्त त्या मोबाईलवरच बघताय. ती म्हणायची कुठतरी जॉब तरी करा, काहीतरी करा. म्हणजे पैसे खिशात नसले प्रेम सुद्धा खिडकीवाट्या पळून जातं बरं का. घरामध्ये ताण तणाव, हॅपीनेस नाही, काही नाही. आता तुम्हाला सांगतो, मोदी केअर मुळे किंवा मोदी केअर बिझनेस मुळे पूर्ण लाईफ चेंज झालं. बरोबर ना. मान सन्मान म्हणजे जसं टाकतात ना, तसं तुम्हाला हॅपीनेस सगळं मिळतंय मोदी केअर बिझनेस मधून. मग तुम्हाला प्रामाणिक आपल्याला 60 वर्ष काम करायची गरज आहे का? एक 3 ते 5 वर्ष जर मन लावून काम केलं ना, किती वर्ष? 3 ते 5 वर्ष स्वतःचा प्रोजेक्ट समजून, स्वतःची कंपनी समजून, तर पैसा आपल्यासाठी आयुष्यभर काम करणार. किती वर्ष? आजकाल पुण्याचे शहाणे मॅडम आणि शाळे सर, त्यांनी त्यांच्या मिसेसला वाढदिवसाला 63,50,000 किंमत आहे त्या मर्सिडीजची. किती किंमत आहे? 63 लाख रुपये. गाडी बी अशी की रात्री माझ्या स्वप्नात बी गाडी आली ती सर. आणि काय असेल का आज दिवसभर आपल्या त्या मर्सिडीजचाच विषय झालाय. बरोबर ना. कधी मर्सिडीज चालेल सर आपल्याला. खरं तुम्हाला सांगतो, मला त्या गाडीकडे बघितलं ना, प्रेमातच पडलो आम्ही त्या गाडीच्या. ती फोटो मी किती वेळा बघितला, तिचा लोगो 3 म्हणजे काय. एक तर सर काय माहिती का, माय तुम्ही गोल्ड बुक बघा बरं का, 2016 ची बरं. मी तुम्हाला दाखवले तुम्हाला त्या गोल्ड बुक मध्ये एक मर्सिडीजचं चित्र चिटचिटकोले, कधी घ्यायची डेट वगैरे सगळं डिक्लेअर. त्यावेळेस मला मोदी कॅबी माहित नव्हतं. आणि काय असेल ती राईट डाऊन मध्ये असल्यामुळं त्याच गाडीवर माझं प्रेम बसायला लागलं. सकाळी तुम्ही काय बघितलं, भारतात टॉपचा ब्रँड कुठला, वर्ल्ड मध्ये टॉपचा ब्रँड कुठला, हेच तुम्हाला बघायला सांगितलं ना. ऑडी, मर्सिडीज का BMW. यानुसार बरोबर ना आपला आज बराच वेळा विचार तर तोच झाला आज. मला काय म्हणायचं माहितीये का, शाळे सर आणि शाळे फॅमिली आज त्यांचं रिटायरमेंटचं वय आहे की नाही. फक्त सातत्यानं मोदी केअर केलं. बरोबर. आज मला सांगा, रिटायरमेंटच्या वयामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं जे 10-15 लाख राहिलेत ना, ते टुकरून खाण्यासाठी कशासाठी खर्च करायचे. पण त्यांनी रिटायरमेंटच्या वयामध्ये 63 लाखाची गाडी, ऑलरेडी त्यांच्याकडे 4 गाड्या, 5-6 ठिकाणी फ्लॅट आहे, डीपी त्यांच्याकडे मोदी 1 नंबर चालतो. बरोबर. आणि 63 लाखाची गाडी बायकोच्या वाढदिवसाला मॅडमला त्यांनी गिफ्ट केली. किती मोठा आनंद आहे, किती मोठा हॅपीनेस आहे मोदी केअर बिझनेस मध्ये. पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, ही गाडी आज आली नाही, गाडीचं स्वप्न त्यांनी अगोदर. ड्रीम आयुष्यामध्ये काय माहिती का, जी लोक स्वप्न पाहत नाहीत ना, ती जगून मेल्यासारखे असतात. आयुष्यात ती प्रगती कधीच करत नाही. बरोबर ना. स्वप्न बी असं पाहिजे, इमोशनल ड्रीम पाहिजे. बरोबर. कसं पाहिजे? जर स्वप्न जर एखाद्याने ऐकलं ना, तर अंगावर रोमांच खडा राहायला पाहिजे, डोळ्यातून सुद्धा पाणी आलं पाहिजे. बरोबर ना. आपण काय करतो, स्वप्न पाहायला घाबरतो, मनामध्ये भीती वाटते. खरंच मी ती स्वप्न माझं पूर्ण होईल का? बरोबर. आज आपल्याला रस्ता मोदी मिळलाय का नाही? असं म्हटलं जातं, सही मंजिल पाने के लिए सही रस्ता होना चाहिए. बरोबर. आज मोदी केअर मध्ये हजारो एक्झाम्पल आहे. आज 1000 लोक BMW ऑडीने फिरतात. आज ह्या लोकांचं जे प्रेझेंट आहे हे आपलं फ्युचर असणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे, रोज काम करावं लागणार आहे आणि सिस्टमनं काम करावं लागणार आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, मी गेल्या 19 वर्षापासून मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये. मी विचार केला की मार्केटिंग मध्ये काही लोक सफल होतात, काही लोक असफल होतात. ह्याचं रिझन काय नेमकं, ह्याची फिलॉसॉफी काय? सगळ्यांना प्रोडक्ट
सेम असतात, कंपनी सेम असते, सीएमडी बी सेम असतात, बरोबर ना? मग काय लोक त्याच कंपनीमध्ये लाखो रुपये कमवतात आणि काय लोक ट्रगल करतात किंवा सफलता मिळवत नाही. याचं रिझन काय? चिकाटी ठीक आहे सर, म्हणजे सातत्यानं काम करणं गरजेचं, बरोबर? सगळ्यात महत्वाचं आहे, माणूस काम करत नाही, माणसाची स्वप्न त्यातून काम करून घेतात. जे इमोशनल ड्रीम असतात ना, तुम्हाला तुमच्या साबणामध्ये, पेस्टमध्ये तुमचं घर दिसलं पाहिजे, बंगला दिसला पाहिजे, फॉरेन टूर दिसली पाहिजे. तुम्ही मोदी करताय, तुमचा ऍटिट्यूड काय आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, बरोबर ना? तुमच्या प्रोडक्ट मध्ये काय दिसलं पाहिजे? तुमचे स्वप्न दिसले पाहिजे. ड्रीम सगळ्यात महत्वाचं आहे. जगामध्ये प्रत्येक व्यक्ती काम हे स्वप्नासाठीच करतो. फरक एवढाच आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वप्नासाठी काम करता का दुसऱ्याच्या स्वप्नासाठी काम करता. मोदी केअर बिझनेस स्वतःच्या स्वप्नासाठी काम करण्याचा आहे. ह्या जगातले प्रत्येक व्यक्ती काम तर स्वप्नासाठीच करतो, पण 95% लोक स्वप्नच पाहत नाही. ती लोक दुसऱ्याच्या स्वप्नासाठी काम करतात. बघा, एखादा सीएमच्या स्वप्नासाठी काम करतो, एखादा स्टेट गव्हर्नमेंट मधला व्यक्ती सीएमच्या स्वप्नासाठी काम करतो, सेंट्रल गव्हर्नमेंट मधला व्यक्ती पीएमच्या स्वप्नासाठी काम करतो. ज्याने ही इमारत बांधली, ज्या कारागिरानं, त्यांनी कुणाच्या स्वप्नासाठी काम केलं? ज्यानं स्वप्न पाहिलं ही मोठं स्ट्रक्चर उभं करायचं, त्याच्या स्वप्नासाठी त्यांनी इमारत बांधली, स्वतःच्या स्वप्नासाठी नाही, बरोबर ना? मग सगळ्यात महत्वाचं, ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती काम तर स्वप्नासाठीच करतो. फरक एवढा आहे, तुम्ही करता का दुसऱ्याच्या स्वप्नासाठी काम करता. नेमका ड्रीम म्हणजे काय? सपना क्या होता है, बरोबर ना? स्वप्न म्हणजे काय? स्वप्न म्हणजे, मी बऱ्याचशा गोष्टी लिहून आणल्या होत्या, जाऊन द्या, सांगतो तरी मी. लीडर स्वप्न म्हणजे काय की सगळ्यात महत्वाचं, भविष्यामध्ये किंवा वर्तमान में असंभव सी दिखाने वाली चीज के बारे में सोचना. काय? वर्तमान में असंभव सी दिखाने वाले चीज के बारे में सोचना होता है, बरोबर? केनेडीनं ज्यावेळेस विचार केला चंद्रावर जायचा 1962 ला, असंभव वाटलं होतं, बरोबर ना? 1962. पण ज्यावेळेस त्यांनी सोचला, विचार केला, त्यावेळेस त्याचं ते स्वप्न बनलं. ज्यावेळेस त्यांनी विचार केला, त्याचं काय बनलं सर? स्वप्न बनलं. एडिसननं विचार केला की जसा दिवस आहे तशीच रात्र बनवायची. त्यानं सोचना तो पडेगा. एडिसननं विचार केला, जो त्याचा विचार आहे ती त्याचं स्वप्न बनलं, बरोबर ना? नरेंद्र मोदी पीएम माहितीत ना, ते अगोदर पीएम बनले का अगोदर त्यांनी पीएम बनण्याचा विचार केला. त्यांना पीएम झाल्यानंतर एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय पीएम झाल्यानंतर? म्हणजे कसं वाटतंय? हे तो मैं कई बार देख चुका हूं. म्हणजे त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की आय एम पीएम इन द कंट्री, बरोबर ना? म्हणजे सोचना तो पडेगा. महात्मा गांधींनी अगोदर विचार केला की मला भारताला आझादी मिळवून द्यायची. जोपर्यंत तुम्हाला जे हवंय त्या गोष्टीचा तुम्ही विचार करणार नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला ते आयुष्यामध्ये मिळणार नाही, बरोबर ना? तुम्हाला म्हटलं मी ऐश्वर्याबरोबर लग्न करून देतो, आता नाही शक्य ते, बरोबर ना? कारण विचार कोणी केला? होय, विचार केला अभिषेकनं. आपण विचारच केला नाही, आपण मी बरचा शोध लावला असता. आपण विचारच केला नाही, आपण घाबरलो, नको तिला हे करायला, नाही का? पण अभिषेक घाबरला नाही, त्यांनी ही ऑफर दिली, बरोबर ना? म्हणजे जगामध्ये प्रत्येक गोष्ट अगोदर विचारात बनते, अगोदर माइंड मध्ये बनते आणि मग ती प्रत्यक्षात येते. मोदी केअर तुम्हाला काय हवंय ते आधी डिक्लेअर करा, डिसाइड करा, व्हाय क्लिअर करा, पर्पस क्लिअर करा की आज तुम्ही मोदी केअर मध्ये का आलाय आणि मोदी केअर मधून तुम्हाला काय हवंय, बरोबर ना? डिसाइड करा, डिक्लेअर करा. जसं आपण आता हॉटेलमध्ये जर जेवलो, त्या वेटरने आपल्याला मेनू कार्ड दिलं, आपण त्याला ऑर्डर फिक्स दिली का नाही? ही भाजी, राईस वगैरे, बिस्लरी वगैरे. तसं या परमेश्वराच्या मेनू कार्ड मध्ये, अबेंडन्स मध्ये कुठलीच गोष्टीची कमतरता नाही.
सगळं अनलिमिटेड आहे, पण आपण त्या परमेश्वराला मागणं गरजेचं आहे. परमेश्वर म्हणेल हाच कन्फ्यूज आहे, कुठली गाडी घ्यायची माहित नाही, किती पैसा कमवायचा माहित नाही, कार फंड कधी करायची डेट डिक्लेअर नाही. हाच व्यक्ती कन्फ्यूज आहे, त्याला काय द्यायचं? बरोबर ना? डेट डिक्लेअर करावं लागणार, डिसाइड करावं लागणार, क्लॅरिटी स्पष्ट लागणार, मग परमेश्वर तथास्तु म्हणणार आहे. परमेश्वराच्या डिक्शनरी मध्ये एकच शब्द आहे तथास्तु. परमेश्वराला एवढा भाषा ऐकायला टाइम नाही, तो फक्त तथास्तु म्हणतो. त्यामुळे लीडर सगळ्यात महत्वाचं, हा बिझनेस आयुष्यासाठी आहे. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी सिक्युरिटी ह्या बिझनेस मध्ये, बरोबर. पण त्यासाठी तुम्हाला ड्रीम मोड मध्ये राहावं लागणार. कुठल्या मोड मध्ये राहावं लागणार सर? बघा, विमानात बसल्यानंतर एक फ्लॅट मोड असतो, लाईक, बरोबर ना? म्हणजे आता सुद्धा मी त्याच मोडला मोबाईल आहे, कोणाचा फोन येणार नाही, काय नाही, काय नाही, बरोबर ना? मग आपण ड्रीम मोड म्हणजे काय, तो मी थोडक्यात सांगतो. एखादी गरोदर माता, ज्यावेळेस गरोदर मातेला माहित होतं की 9 महिन्यानंतर माझ्या पोटी सुंदर बाळ जन्माला येणार, बरोबर की नाही? 9 महिन्यानंतर बाळ जन्माला येणार असतं, पण ती प्रेझेंट मध्ये, ती ड्रीम मोड मध्ये असते. कारण ती व्हिज्युअलाइज करते, तिला किती जरी त्रास झाला, वेदना झाल्या, त्या बाळाला लाथा मारल्या, माती खायची इच्छा झाली, किती जरी स्पेन झाला, तर ती ड्रीम मोड मध्ये असते. तिला माहित असतं 9 महिने 9 दिवसानं माझ्या पोटी सुंदर बाळ जन्माला येणार आहे. ड्रीम मोड मध्ये ती लगेच असते ना. रात्री झोपताना बेडरूम मध्ये का सुंदर बाळ होते, ती व्हिज्युअलाइज करते, सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर देते, हा त्रास मला किती दिवस आहे, फक्त 9 महिने आणि 9 दिवस, आणि बाळाचं स्माईल मी माझ्या पाहणार आहे, त्याचं रडणं मी ऐकणार आहे, बरोबर ना? तिला किती जरी त्रास झाला. माझा एक मित्र डॉक्टर आहे, त्यांनी मला सांगितलं 10 डेसिमलचा जर दर झाला तर माणूस मरतो, पण गरोदर माता ज्यावेळेस बाळाला जन्म देते, आई बनते, 12 डेसिमलचा दर्द होतो, वेदना होतात, तरी तिला काय होत नाही. शास्त्रज्ञाला सुद्धा ह्याचं रिझन अजून सापडलं नाही. त्याचं कारण एकच आहे, कारण त्या गरोदर मातेचं त्रासापेक्षा, अडचणीपेक्षा ड्रीम्स हे मोठं असतं, स्वप्न हे मोठं असतं, आणि ते इमोशनल ड्रीम असतं. हे इमोशनल ड्रीम असतं. तसं मोदी केअर मध्ये तुम्ही 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर स्वतःला कुठल्या लेवलला पाहताय, ते तुम्ही आज ड्रीम मोड मध्ये राहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं. बऱ्याच लोकांचं असं होतं, सफलता का मिळत नाही, कारण तुम्हाला हे तुमचं लाईफ 1 आहे, हे तुमचं लाईफ काय आहे 1. तुम्हाला मोदी केअर मधून काय हवंय, तुमचं लाईफ 2. जे तुम्ही व्हिज्युअलाइज केलंय, जे तुम्ही ब्लूप्रिंट बनवली मोदी केअर मधून काय हवंय ते, गाडी, बंगला, फॉरेन टूर, सगळं काय. पण बरेचसे लीडर्स असं होतं, एक तर आपला माइंड विचारांचा कारखाना आहे. सबकॉन्शियस माइंड मध्ये 95% ताकद आहे, कॉन्शियस माइंड मध्ये फक्त 5% ताकद आहे. म्हणजे तर्क लावणं, कॉन्शियस माइंड मध्ये एखाद्या जजमेंट म्हणजे वकिलासारखं काम करतो, बरोबर. पण सबकॉन्शियस माइंड अशक्य गोष्टी शक्य करतो, बरोबर. कारण सगळ्यात मोठी ताकद सबकॉन्शियस माइंड मध्ये. आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये 60,000 विचार येतात. किती विचार येतात? त्यातले 90% विचार हे रिपीटेड येतात, भूतकाळातले विचार येतात, तेच तेच, काल जे आले तेच आज, उद्या बी तेच. आणि भूतकाळातल्या विचारानं माणसाची फ्युचर कधी घडत नाही. परत परत तोच विचार करून फ्युचर घडणार आहे का मॅडम? मग भूतकाळातले काय विचार तुम्हाला डिलीट करावा लागणार आहे, बरोबर. आणि जे तुम्ही लाईफ 2 मध्ये, जसं तुम्हाला आयुष्य हवंय, हे पहा, माणूस सगळ्यात जास्त स्वतःवर बोलतो. कोणावर बोलतो? स्वतःवर बोलतो. तर तुम्हाला जे हवंय ना मोदी केअर मधून, तो मला रोज करावा लागणार आहे. तुम्ही करायला तयार आहात ना? येस सर. बऱ्याच लोकांचं असं होतं, लाईफ 2 मध्ये मोदी केअर मधून सफलता हवी आहे, पण प्रेझेंट मध्ये विचार काय असतो, माझा बिझनेसच वाढाना, कोण लॉयल्टीच करेना, लीडरच माझ्या टीम मध्ये टिकाना, लीडरच माझ्या टीम मध्ये येईना, बरोबर ना. कोपरवामध्ये बिझनेसच होत नाही. तुम्हाला एक मी सांगतो, बरोबर ना. जर तुम्ही असं निगेटिव्ह विचारांचं प्रोग्रामिंग जर तुमच्या माइंडला केलं, तुम्हाला रिझल्ट सुद्धा तसाच येणार आहे. जसं इनपुट आहे तसं आउटपुट आहे, बरोबर ना. बरेचसे लीडरचं काय होतं, तुम्ही प्रेझेंट मध्ये प्रोग्रामिंग सगळ्यात महत्वाचं आहे. जसं कॉम्प्युटर मध्ये एक हार्डवेअर असतं, एक सॉफ्टवेअर असतं. सॉफ्टवेअरला आपण जसं प्रोग्रामिंग करतो ना, तशाच त्याच्या प्रिंटिंग, बरोबर ना. जर सॉफ्टवेअरच खराब आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला त्याचं सही प्रोग्रामिंग करावं लागणार आहे, तर ते आपल्याला प्रिंट वगैरे जी पुस्तकं छापायचे ते आउटपुट. तसं इनपुट जर सही असेल तर आपल्याला आउटपुट मध्ये रिझल्ट सगळ्यात महत्वाचं. आणि जर मी बरेचसे लीडर्स पाहतो, रडत्यात, ब्लेम करतात, तक्रार करतात. तक्रार काय, मला सिनियरच व्हिजिट देत
येत नाही, माझ्या टीम मध्ये चांगले लीडरच मिळाला, अपलायनच येत नाही, कंपनीचे प्रोडक्टच 2 दिवस लेट आले, बरोबर ना? सगळ्यात महत्त्वाचं आजपासून जसं तुम्हाला लाईफ हवंय ना, हे पहा, माय सोल इज कनेक्टेड अबेंडन्स ऑफ द युनिवर्स, बरोबर? माय सोल इज कनेक्टेड अबेंडन्स ऑफ द युनिवर्स. या मतात तुम्ही सहमत आहेत? आपल्याला नेचरनं बनवलं, अग्नी, वायू, हवा, पाणी, जल, बरोबर? आणि नेचर मध्ये सगळं अनलिमिटेड आहे, अथाह आहे. हे कपडे नेचरनं, हे माती विटकुणी बनवलं. जगामध्ये जे जे काय झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं, हे नेचरच्या माध्यमातून झालं, युनिवर्सच्या माध्यमातून झालंय, बरोबर ना सर? मग सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, आपल्याला कनेक्ट व्हायचंय नेचर बरोबर. फ्रिक्वेन्सी हा मोबाईल आहे, आता ह्याचं नेट बंद आहे, सगळं बंद आहे, काय कामाचा आहे? काय कामाचा आहे का? मग हा एकमेकाला बोलण्यासाठी कनेक्ट कसा होणार आहे, जर त्यात नेटवर्क आलं तर. आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, टीव्ही आहे, पण इलेक्ट्रिसिटीच नाही, काय ते गॅजेट्स काय उपयोग आहे का उपकरणाचा? तसं आपण ह्युमन बॉडी आहे, परमेश्वराने आपल्यामध्ये खूप मोठी एनर्जी दिली आहे, पण त्या अवेअरनेसला कनेक्ट कसं व्हायचं? फ्रिक्वेन्सी सबकॉन्शियसच्या माइंडच्या माध्यमातून, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून आयुष्यामध्ये हवं ते कसं मिळवायचं, त्याचे 2-4 टिप्स आहेत. पहिली टिप्स काय आहे की सोच, तुमची सायकोलॉजी, तुमचा विचार. माणूस जसा विचार करतो तो करतो, बरोबर? माणूस जसा विचार करतो तसा तो करतो. आजपासून पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. जे मोठे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, ते सतत पॉझिटिव्ह विचार करतात. टायटॅनिक जहाजाला थोडंसं होल पडलं होतं, तर जगातलं सगळ्यात मोठं जहाज समुद्रामध्ये बुडलं. निगेटिव्ह विचार प्रगतीकडे कधी जाऊन देतात, बरोबर? निगेटिव्ह विचार डिलीट करावे लागतात. गाडीच्या डिकीमध्ये जर भरपूर माल असला ना, गाडीचं स्पीड सुद्धा कमी होतं. जर आपल्याला उंचीवर जायचंय तर आपल्याला हलकं व्हावं लागणार आहे. हलक्या गोष्टी उंचीवर जातात. डिलीट करायचे निगेटिव्ह विचार, माइंड मधून व्हायरस काढून टाकायचा. जसं कॉम्प्युटर मध्ये व्हायरस असतो ना, त्यासाठी चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या लोकांची संगत करा, सक्सेसफुल लीडरला फॉलो करा, सक्सेसफुल लीडरला फॉलो करा, बरोबर? जैशी संगत वैशी रंगत. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वप्न तर पाहतो, इमोशनल ड्रीम, पण हे ड्रीम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गोल सेट करावा लागणार आहे. काय सेट करावा लागणार आहे? तुम्हाला गोल सेट करावा लागणार आहे. नुसतं गोल सेट करून चालणार नाही. एक लक्षात घ्या, मोटिवेशन आणि विल पॉवर सक्सेस साठी दोन्ही गोष्टी लागतात. काय? मोटिवेशन तुमचं व्हाय क्लिअर होणार आज की मोदी काय करायचं, सफलता मिळवायची, पण सातत्याने करण्यासाठी तुम्हाला विल पॉवर लागणार आहे. काय लागणार आहे? मग हे विल पॉवर कधी येते? तुमचा व्हाय क्लिअर असेल तर, तुमचा पर्पज क्लिअर असेल तर, बरोबर ना? प्रेझेंट मध्ये तुम्ही 1-2 वर्ष पेन सहन केला तर आयुष्य प्लेजर मध्ये जाणार आहे, समाधानात, सुखात जाणार आहे. पण आता जर कम्फर्ट झोन मध्ये राहिलं, मेहनत केली नाही, डेमो दाखवला नाही, प्लॅन शेअर केला नाही, तर आयुष्य पेन मध्ये जाणार आहे, त्रासात जाणार आहे. मग आयुष्यभर पेन सहन करायचा, थोडा त्रास सहन करायचा. त्रास काय? हार्डवर्क, शोधी प्लॅन, शोधी डेमो, मीटिंग अटेंड करायच्या, सिस्टमला फॉलो करायचं, बरोबर ना? हे किती दिवस करायचं आहे? आणि स्वप्न कोणासाठी? बघा कि आपने के लिए सपने मत देखो. काय? आपने के लिए सपने मत देखो, आपनों के लिए सपने देखो. तुम्ही तुमच्या परिवारावर प्रेम करता, मुलावर प्रेम करता,